या बैठकीचे प्रमुख आपल्या महाराष्ट्राचे सर्व ओबीसी बहुजनांचे नेते, आदरणीय आपल्या सर्वांचं दैवत प्राध्यापक हाके सर, तसेच त्यांना खंबीर साथ देणारे आणि अडीअडचणीच्या काळामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होणारे आपल्या सर्वांचे बळीराम तात्या खटके, आमचे मित्र वंचित बहुजन आघाडीचे पप्पू सर आणि या ओबीसी चळवळ आधी सक्षमपणे सर जरी पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात महाराष्ट्रात कुठेही हिंडायला गेले तरी बंद न पडून द्यायचं काम आपले बारगजे सर, आपले बजरंग भाऊ सानप यांची लगातार चालू असतं। या बैठकीला आमचे मित्र सुशील भाई कोळेकर, सुनीलजी धाकणे यायचं पडायचं ते काय व्हायचं तो होईल, पण निवडणूक आली की मग ग्रामपंचायत असो, सोसायटी असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेने लोकशाहीने दिलेला अधिकाराचा कसली भीती न बाळगता पुरेपूर वापर करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। आणि अगदी 20 वर्ष क्षीरसागरचा त्यावेळेस एकत्र कुटुंब असताना फार मोठा दबाव होता, तरी सुद्धा आम्ही कधीही त्यांच्या छत्रछायाखाली आणि त्यांच्या कोणत्याच आमिषाला बळी न पडता कठोरपणे विरोधातच, म्हणजे वडाच्या झाडाखाली न बसता बाबळीच्या झाडाखालीच बसण्याचं काम आम्ही केलेलं आहे। कारण सावलीला गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे वसाव्याने दुसरं लहान छोटं पीक वाढत नसतं, म्हणून चळवळीत काम करण्याचं काम आतापर्यंत आम्ही करत आहोत आणि इथून पुढेही करीत राहणार आहोत। पण आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली कुणीही अजिबात विचार करायचा नाही, कुणी म्हणायचं नाही की एवढे पैसे वाटायला लागायचे, एवढे जेवायला लागायचे, एवढे फिरायला लागायचे, अजिबात चिंता करायची नाही। उभा राहायचंय ना, राहायचं। तुम्हाला सांगतो आज बहुसंख्य आपला समाज जागृत झालेला आहे आणि बोलू नाही पण बोलायची वेळ येते। एखादा समाज सोडता बाकीचे सर्व समाज तुमच्या सोबत येतात, त्याच्यामुळे त्या सर्व समाजाला सोबत घेऊन आपण पूर्ण ताकदीने जर लढलात तर जरी निवडून यायची परिस्थिती नसली तरी तुम्ही पाडायची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि पर्यायी भविष्यामध्ये तुमचा त्या ठिकाणी विचार केला जाईल। म्हणून आपण सर्वजणांनी या ठिकाणी जे बी इच्छुक दागदुग ज्यांच्या बी मनात उभा राहावं का नाही राहावा, जर इच्छा असेल तर त्यांनी प्रामाणिकपणे सक्षमपणे उभा राहावं। आपल्या पाठीशी तात्या आणि प्राध्यापक हाके सरांची ताकद आहे, ज्या ठिकाणी त्यांना आपल्याला घेऊन जायचे ते सध्या येणार आहेत, म्हणून आपण सक्षमपणे आपण सर्वजणांनी माझ्या सहित मी तर उभा राहणारच आहे आणि सर आदेश देतील तो आपण सर्वांनी मान्य करायचा आहे। आणि जी काय भीती आहे बीड जिल्ह्यामध्येच आणि गेवराई तालुक्यामध्ये जे काही छावछू या लोकांची चालू आहे, ह्याला आपल्याला नेस्त नाबूद केल्याशिवाय राहायचं नाही। कारण अहंकाराचा टांगा पलटी केल्याशिवाय आपलं अस्तित्व तयार होत नसतं। म्हणून जे काय ज्यांना अहंकार आहे, ज्यांनी जे काय प्रयत्न करते तर आपल्यामध्ये फूट पाडण्याची, त्याला आपण कोणी बळी न पडता आदरणीय हाके साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे आपण सर्वजणांनी माझ्या सहित आपण सरांना ताकद द्यायची आणि आपण आपल्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या आपल्या निवडणूक आहेत, त्या कार्यकर्त्याच्या चळवळीतल्या नेत्यांच्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत। म्हणून ही निवडणूक जर संपली तर आपल्याला पुढच्या कोणत्याच निवडणुका लढता येत नाहीत। म्हणून आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये सक्षमपणे उभा राहायचं आहे आणि आपल्यामध्ये सर्कलमध्ये 2-2, 3-3, 4-4 जरी इच्छुक असले तर आपल्यामध्ये जो सक्षमपणे आणि जो त्या पर्यायाने त्या समीकरण प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, आज तुम्हाला सांगतो चांगल्या चांगल्यांना घाम फोडण्याची ताकद त्यांच्यात आहे। आज बळीराम तात्या खटके, पप्पूशेठ गायकवाड, बारगजे सानप, त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारे माझे मित्र आणि सगळी ही टीम
जी काय आपल्या मनामधली जी दहशत आहे ही तुम्ही काढून टाकायची. आज आपल्याला लढायचं आणि लढायचं म्हणजे असं लढायचं की तुम्ही असा विचार करू नका की पैशानीच माणूस जिततो, असं काही नाही. तुमची सगळ्यात पहिली मनातली इच्छा ही पाहिजे की आपल्याला लढायचं. आपल्याला लढल्याशिवाय मिळणार नाही. काही विशिष्ट जातीसाठी तुम्हाला सांगतो आपल्यावर टाइम येईल असं समजू नका. त्यांनी मुंडे साहेबांना सुद्धा मतदान केलेलं नाही. तुम्ही आम्ही कोण आहे? आज तुम्हाला सांगतो, आज आपल्याला वाडी वस्तीवर जायचं, दहशत आणून आपल्याला आडायचे कामं करतील. आज त्या लोकांकडे जायला आपल्याला मदत रस्ते आडीत येत आपली. आज कुठेही तुम्हाला सांगतो, ज्याला ज्याला उभा राहायचं त्यांनी ताकदीने उभा राहायचं आणि प्रत्येकाने आपली ताकद शेवटपर्यंत तुम्हाला सांगतो काम यंत्रणा आपल्या पंचायत समिती जिल्हा परिषद ज्याची जी जी ताकद आहे त्या ताकदीत व जिथं खुला वर्ग सुटलेला आहे ते काय खुला वर्ग कोणाच्या बापाचा नाही, स्वतःचा तुम्हाला सांगतो अंगावर घेतलेला नाही, तो खुला आहे तो पूर्ण. ओपनच्या जागेवर लढायचं, ओबीसीच्या जागेवर लढायचं आणि लढाई आपली कुठंच सोडायची नाही. लढताना तुम्हाला सांगतो फक्त आपल्याला मॉडर्न अशा पद्धतीत लढायचं नाही. कार्यकर्ता जर समजा आपल्याला लढायचा असेल तर मोडका नाही पाहिजे. उद्या तो दबदब्याने जर एखाद्या ठिकाणी जर समजा माघारी घेतली तर आपली अख्खी टीम तुम्हाला सांगतो ढासळून टाकी. त्याच्यापेक्षा कार्यकर्ता तुटका असून द्या, कमी पैशावाला असून द्या, आपण तो लढू आणि मतदान लोक तुम्हाला सांगतो देत असते. आता हके साहेबांनी तुम्हाला सांगितलं पाहिलं, आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो ज्याच्या हातात तिजोरीची चावी होती तिथून तुम्हाला सांगतो वाघाच्या जबड्यातून चिता काढलेली एक म्हणजे दहशत ही आता राहिलेली नाही. आता आपल्याला जे बी काय त्यांच्यावर हात ठेवतील ते आपले उमेदवार, त्याच्या जीवावर आपण तुम्हाला सांगतो खूप काही करू शकतो, पण आपण मोकळ्या हाताने आता राहणार नाही. कारण मी उमापूर मध्ये तुम्हाला सांगतो 17ची बॉडी लढायला माणूस आहे आणि असं लढलेलं आहे की ऐन टायमाला वंचितचा आमचा पॅनल पडलेला आहे. शेवटच्या स्टेपला अनेकांनी तुम्हाला सांगतो मला मोडून पडून टाकायचे प्रयत्न केलेत, पण आज लोकांनी त्यांना भीक घातली नाही. 1000 मतदान केलं, 4 मतदान मेंबर मध्ये 3-3, 4-4, 5-5, 10-10 मतांनी पडलेत. 2 मेंबर आपले आलेले आहेत. आपण सत्तेमध्ये गेल्याशिवाय काही भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आपला माणूस, हक्काचा माणूस तयार करावा लागणार. जोपर्यंत तुमचा हक्काचा माणूस तयार होत नाही तोपर्यंत याच्या त्याच्या दारात तुम्हाला सांगतो जावं लागणार आहे. तुम्ही हे जर तुम्हाला जायचं नसेल तर तुम्हाला तुमच्या पंचायत समितीच्या गणातले जिल्हा परिषदचा आपला माणूस तुम्ही देऊन द्या. आपल्या घरामधली दुश्मनी असून द्या, भावाभावाची असून द्या, भावकीतली असून द्या, बांधतली असून द्या, झटकून बाजूला फेकायचं आणि कामाला लागायचं. कामाला अशा पद्धतीत लागायचं की तुम्हाला सांगतो युद्ध हे कधीच तुम्हाला सांगतो तुम्हाला पहिल्या स्टोकमध्ये भेटत नसतं. हे युद्ध शेवटच्या स्टोकाला असतं. शेवटच्या स्टोकापर्यंत जिंकणं हे खूप जरुरी आहे. आपल्याला तिथपर्यंत ढाल तलवार घेऊन लढायचं. तुमच्या संघ साम धाम दंड प्रत्येक आज तुम्ही पाहिलं आपण तालुक्यामध्ये आज कमी नाही, आज भरपूर समाज आहे. 18 पगड जातीचा हात जर 12चा पडला ना आपला तुम्हाला सांगतो आपण लय शिट काढणार आहे. त्याच्यासाठी प्रत्येकाने मनोबल खचून द्यायचं नाही. लढायची क्षमता अशी ठेवायची की तो विजयच आणि प्रत्येकाच्या झोपडीपर्यंत पावसाच्या गोर गरीब सामान्य दुबळ्या माणसाच्या तुम्ही उपस्थित राहिला तर याचा आपला येणारा काळ आताच दिसतोय की आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये क्रांती घडून येईल. माननीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके यांच्या नेतृत्वामध्ये या गेवराई तालुक्यामध्ये या अगोदर बी आपण क्रांती करण्याचा प्रयत्न करून बसलेलो. त्याचा चांगला आपण विरोधकाला फाईट दिलेली आहे. 32-35 हजारापर्यंत आपण मजल गाठलेली आहे. प्रस्थापिताचे धाबेदान आणले होते. येणाऱ्या काळामध्ये बी आता तर जिल्हा परिषद पंचायत समिती प्रत्येक सर्कल आणि गणामध्ये ओबीसी 60-75% आणि इतर काही धरून असं 100% म्हणजे आपला येणारा काळ खूपच चांगला आहे. जर आपण सगळं एक जुटीने एक संघटनेने काम केलं तर आपण सभागृहामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ह्याला जाण्याला कुणीही रोखू शकत नाही. किती हे दोघं चौघं पाऊस जर 10 जण असू का 5 जण असू का 2 जण असो किती जर एक झाले तर बहुजनाच्या ताकदीसमोर यांचा थारा लागणार नाही. ही पहिले मनामध्ये आपली गाठ मारून घ्या आणि प्रत्येक इमानदारीने बहुजनाच्या फुले शाहू आंबेडकरांच्या आपण लेकरं आहोत. आपल्याला आता सत्तेशिवाय पर्याय नाही. येणारी निवडणूक जर आपण हरलो किंवा सभागृहात गेलो नाही येणारा काळच
इतका वाईट आहे की आपण मागच्या भूतकाळात बघतो आज सामाजिक क्रांती जशी मान्य लक्ष्य म्हणजे हाके साहेबांनी समाजासाठी प्रश्न उचलून राज्यात निर्माण केली, तशीच त्यांच्या नेतृत्वाखाली राजकीय सुद्धा आपल्याला या गेवराई तालुक्यात क्रांती घडवायची. ह्याच्यासाठी आपल्याला सज्ज राहायचंय. आमची एक हाके साहेबाला विनंती अशी राहील की आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसी असेल, वंचित बहुजन आघाडी असेल किंवा समविचारी काही पक्ष असतील यांना सोबत घेऊन युतीमध्ये करावं. कारण की आम्हाला आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर, आमचे जिल्ह्याचे कमिटी, जिल्हा अध्यक्ष यांची परवानगी घेऊन गेवराई तालुक्यामध्ये आम्हाला ओबीसी सोबत येणाऱ्या काळाच्या निवडणुका लढवायच्या. ही एक मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. आम्ही पूर्ण साम नाम दंड पद्धतीने 9 सर्कल 18 पंचायत समितीमध्ये तयारी केली. आपल्या विचारांनी, आपल्या मार्गदर्शनाने आम्ही येणारी निवडणूक लढवायची आमची सुद्धा इच्छा आहे आणि वरिष्ठाचे आदेश आल्याच्या नंतर आम्ही प्रामाणिकपणे लढू. एवढं बोलून थांबतो. जय भीम, जय भारत, जय भारत. म्हणजे मोडीत काढण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर ते प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांनी केलं. आणि नंतर ज्या निवडणुका झाल्या, आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आल्या, हे तर खरं कार्यकर्त्याची निवडणूक आहे. पण आजपर्यंत आपण प्रत्येक पक्षाचं जर गणित पाहिलं, इथं बसलेला प्रत्येक जण कुठल्या तरी पक्षाचा पदाधिकारी असलाच पाहिजे, नक्कीच. पण आतापर्यंत आपण काम करीत असताना तुमच्या आमच्या वाट्याला आलं काय, तर फक्त झेंडे लावणे, 17 उचलले. याच्या व्यतिरिक्त मला वाटतं तुमच्या आमच्या वाट्याला कधी निवडणूक आल्या नाही. पहिल्यांदा हे आंदोलन झाल्यानंतर पहिल्यांदा निवडणुका लागल्या ते विधानसभेच्या. माझी खरी तयारी चालू होती जिल्हा परिषदची. पण ज्यावेळेस मी मनसेचं काम करत होतो, मनसेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होतो, पण हे आंदोलन झालं, सरांनी सांगितलं आपल्या निवडणुका लढायच्या. मी ती घनसावंगी विधानसभेची निवडणूक लढलो. इथं बरेच जण बोलताना म्हणले की पैसा लागतो. मित्रांनो, खरं सांगतो, मी बहुजन वंचित आघाडीकडून निवडणूक लढलो. मला लोकांनी माझ्यासोबत 200ची 300ची टीम असायची. मला लोकांनी, आपल्या लोकांनी मला जीव खाऊ आपापल्या घरात घातलं. चहा लोकांनी पाजला. मला जो खर्च आला फक्त तो माझ्या गाडीच्या डिझेलला खर्च आला. आणि मी ती निवडणूक लढत असताना खरं तर एवढ्या मोठ्या निवडणुकीला पहिल्यांदा सामोरं गेलो. सरांचा आदेश पाळायचा होता. कारण जिथं आग लागली होती तिथं आग युजाची होती त्या घनसावंगी मतदारसंघात. म्हणून मी त्या निवडणुकीला उभा राहिलो. मला एवढं मोठा मतदारसंघ कसं फिरावं, काय फिरावं, मी अर्धेच गाव फिरलो. पण ज्या राजेश टोपेने डफडं वाजलं त्या राजेश टोपेला पाण्यात नक्कीच यशस्वी झालो. आणि आजची परिस्थिती सांगतो सर. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आपल्याला सगळीकडून आमंत्रण आहे. राष्ट्रवादी म्हणते आमच्याकडे या, तुमचे कोणी उमेदवार असतील तर आम्हाला सांगा. बीजेपी म्हणते आम्हाला सांगा, तुमचे 2-4 उमेदवार आम्ही देतो. म्हणजे प्रत्येक पक्षाकडून आपल्याला आमंत्रण दिलं. त्याचं कारण असं झालं की आपण 23,000 मताधिक्याच्या घनसावंगी मतदारसंघात घेतलो. तिथं निर्णायक मतदारसंघात म्हणजे मतदान घेतलं आणि त्या राजेश टोपेला पाडण्यात आपण यशस्वी झालो. त्याच्यामुळे आज आपल्या दारात सगळे पक्ष यायला लागले. नाही तर आपल्याला भीक मागायला दुसऱ्याच्या दारात जावं लागत होतं की आम्हाला तिकीट द्या मला गरज होती. आता म्हणजे तुम्हाला वाटतं की मी काहीतरी तुम्हाला खोटं सांगत. तर एक 2-4 दिवसापूर्वी मला बदनापूर मतदारसंघाच्या आमदार नारायण पूजेचा फोन आला. कारण आमचा मतदारसंघ आता वेगळा होतोय. पहिला जो मतदारसंघ होता आंबड, हा सेपरेट व्हायला लागला होता. मला त्या बदनापूर मतदारसंघाच्या आमदाराचा फोन आला की तात्या तुम्ही 2029ला काय करणार. म्हटलं लढणार. ते म्हणून मग तू जर लढला तू जर माझं कसं जमल, मी ओबीसीच काम करतो. म्हणजे मी एससी आहे जातीने पण ओबीसीसाठी झटतो. मला साहेब तुम्ही 4 दिवस झाले जरांगे पाटलाच्या दारात जाऊन आले आणि तुम्ही ओबीसीसाठी काय काम करणार. ते 2029ला प्राध्यापक लक्ष्मण हाके सर सांगतील तेच आम्ही करू. म्हणजे राजेश टोपेचे मला आता नगर परिषदेत काय मला 10-20 फोन होते. कारण अंबड नगर परिषदची निवडणूक लढत असताना अंबड नगर परिषद म्हणजे सर मी म्हणतो महाराष्ट्रात नव्हे 21 पैकी 20 उमेदवार हे ओबीसी एससी एकच मराठा कॅन्डिडेट फक्त निवडून आलो.
आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण फक्त एकच लक्षात ठेवायचं, लढलं पाहिजे. लढलं तर आपल्याला कोणी विचारत घेईल. घरी बसलो तर तुम्हाला आम्हाला कोणी विचारत घेणार नाही. माझी तुम्हाला एक नम्रतेची विनंती आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अगोदर आता एकेका सर्कलमध्ये एकेका पंचायत समितीच्या सर्कलला 2-2-3 उमेदवार आपले असतील. माझे हात जोडून विनंती, आपण सगळेजण 4 जण जर असेल तर 4 जण बसवा. कुणाला द्यायचे तुम्ही 4 जण ठरवा. पंचायत समिती कोण लढायचं, जिल्हा परिषद कोण लढायचं, आणि आपण तिथं देत असताना सगळ्या समाजाचा विचार आपण केला पाहिजे. जर उद्या जिल्हा परिषदचा म्हणजे असं उदाहरण सांगतो मी, उद्या जिल्हा परिषद जर समजा वगैरे समाज लढत असेल तर खाली एका ठिकाणी आपण एससी घेतला पाहिजे, एका ठिकाणी आपण बंजारा घेतला पाहिजे, एका ठिकाणी आपण धनगर घेतला पाहिजे. अशी निवडणूक आपल्याला इथून भविष्यात लढावं लागत. कारण आपल्याला 450 जातीचं विचार करायचा आहे. माझी हात जोडून विनंती, पैसे डोक्यातच आणू नका. लोकांची पूर्ण मानसिकता तयार झालेली आहे आपल्या लोकांची की ओबीसीचं मत ओबीसीलाच गेलं पाहिजे, लोकांची मानसिकता आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्ही पैशाचा विचार करू नका. फक्त प्रचाराला लागल, प्रचाराच्या गाड्या लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल याचं नियोजन जर आपण केलं तर मला वाटतं की आपण नक्की यशस्वी झालो. आणि या गेवराई तालुक्यात मला वाटतं मराठवाड्यात तरी गेवराई तालुक्यात ओबीसी जेवढा जागृत आहे तेवढा मराठवाड्यात पुढे जागृत आहे. त्याच्यामुळं गेवराई तालुक्यात 100% रिझल्ट भेटल्याशिवाय आपल्याला राहणार. काही ठिकाणी आपल्याला रिझल्ट भेटेल, काही ठिकाणी आपण पहाडाला कारणीभूत राहू. पण येणाऱ्या निवडणुका तुम्हाला विचारात घेतल्याशिवाय एकही पक्ष निवडणूक लढणार नाही याची खात्री नक्की तुम्हाला देतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती की आता आपण या सगळ्या गोष्टी करत असताना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मला वाटतं 4 तारखेला काहीतरी 5 तारखेला हे, आणि फॉर्म कधी भरायचे त्याच्या अगोदर तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने मला वाटतं आपण त्या निवडणुकीच्या अगोदर 15 दिवस म्हणा किंवा 10-20 दिवसाच्या आतमध्ये आपण एक गेवराईला ओबीसीचा मेळावा घेतला पाहिजे असं मला वाटतं. तुमची सगळ्याची इच्छा असेल तर आपण तो गेवराई शहरात किंवा कुठेतरी घ्यायला पाहिजे. तुम्ही ठरवा कारण काय होईल, जो घरात बसलेला आपला ओबीसीचा माणूस आहे त्याला वाटतं आता इथं येणारा प्रत्येक जण काय मोबाईलवर मेसेज पाहत नाही. त्याची यायची इच्छा असते की मीही मिटिंगला आलं पाहिजे, मीही माझं मनोगत व्यक्त केलं पाहिजे. त्यासाठी माझी तुम्हाला विनंती राहील. मी आता गेवराईची सगळे टीम मार्गाची सगळे सानर्वे सगळे टीम आमचा हे तुम्ही सगळेजण ठरवा आणि निर्णय घ्या. आपण ओबीसीचा मेळावा तिथं बोलू आणि डोक्यातून काढून टाका पैसा. आरतीला रात्री बोलवलं आणि मग तिकडून पुढं जात असताना आज एक कार्यक्रम आहे भोसले साहेबांचा रायमोहन. मग जात असताना जाता जाता आमचं सहज ठरलं की आपण एक बघूया. ऐनवेळी रात्री 12ला मेसेज टाकला मग सुनील वगैरे. रात्री मेसेज टाकल्यानंतर तुम्ही संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो. माझ्या अगोदर बळीराम तात्या बोललेले आहेत, आमचे वंचितचे नेते बोललेले आहेत, सानप साहेब बोललेले आहेत, गायकवाड साहेब बोललेले आहेत, सगळी मंडळी बोललेले आहेत, पोकळे साहेब, शिरगिरे साहेब सगळे बोललेले आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की निवडणुका मी लढा म्हणत नाही तुम्हाला, तुमचं मत काय आहे हे जाणून घ्यायला खरं तर तात्या आपण इथं आलो. कारण पक्ष पार्ट्या खूप आहेत, सत्तेतले पक्ष आहेत, विरोधातले पक्ष आहेत, आमदारांचा पक्ष आहे, खासदारांचा पक्ष आहे, सगळ्यांचे पक्ष आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचं आमचं काय, खरं तर ही पंचायत राजची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, नेत्यांची निवडणूक नाही. कार्यकर्ता इतकं कार्यकर्ता तयार होतो, याच कार्यकर्त्याचा नेता तयार होतो. आता जर 5 वर्ष तुम्ही थांबला, कुणाच्या सावलीला गेला किंवा कुणाच्या पक्षातून निवडून जरी आला तरी तुमचं पुढं काय घ्यायचे तुम्ही थोडंसं विचार करून बघायचं. पण आता जर संघर्षातनं उभं राहिलं, संघर्षातनं निवडून आला तर निश्चित कार्यकर्त्याचा नेता व्हायला वेळ लागणार नाही. ओबीसीला काय आरक्षण दिलं बाबासाहेबांनी, ते आरक्षणच मुळात यासाठी दिलं की तळागाळामध्ये कार्यकर्ता तयार झाला पाहिजे. जिथं
बहुजनांची लिडरशिप थांबवली जाते, ब्रेक केली जाते, त्या ह्या पंचायत राजच्या निवडणुका आहेत. आणि मग ह्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये जर तुमच्या आमच्यासारखा चळवळीतला आवाज उठवणारा कार्यकर्ता तयार नाही झाला तर आपलं पुढचं नेतृत्व तयार होणार नाही. आणि ह्या निवडणुका आपल्या टप्प्यात आहेत. मी काय बोलतोय लक्षात घ्या. ह्या निवडणुका आपल्या टप्प्यात आहेत. आपल्या टप्प्यात यासाठी म्हणतो की ह्या गण लेवल, गट लेवल, तालुका लेवल आणि सेकंड फळीच्या या निवडणुका आहेत. आपल्या टप्प्यातल्या निवडणुका आहेत, आपल्या आवाक्यातल्या निवडणुका आहेत. आपण जर झडपी मेंबर जर आपण व्हायचं स्वप्न बघत नसेल, पंचायतीचा मेंबर व्हायचं जर आपण स्वप्न बघत नसेल, आपण पंचायत समितीची निवडणूक कशी लढू, कुणाकडून लढू, आता कसं होईल, माझं कसं होईल, मग त्याला काय वाटेल, दादाला काय वाटेल, बरोबर आहे का, या नेत्याला काय वाटेल, असं जर तुम्हाला वाटलं, तुम्हाला पंचायती मेंबर किंवा झडपी मेंबर होताना जर एवढ्या अडचणी येत असतील तर तुम्ही आमदार खासदार कधी होणार? मी बोलतोय हे काही वावगं बोलत नाही, चुकीचं बोलत नाही. आपण गेल्या 70-80 वर्षामध्ये लोकशाहीनं आपल्याला अधिकार दिला. लोकशाहीनं फक्त तुम्हाला मतदान करायला नाही अधिकार दिला, मत द्यायलाच फक्त जन्माला आलाय तुम्ही. लोकशाहीनं तुम्हाला आमदार व्हायला सुद्धा अधिकार दिलाय, खासदार व्हायला सुद्धा अधिकार दिलाय, सत्ताधाऱ्यांना पराभूत करायला सुद्धा तुम्हाला लोकशाहीनं अधिकार दिलाय आणि तुमच्या मताला लाख मोलाची किंमत दिल्या. वेळोवेळी आम्ही कायम सांगत आलोय तुम्हाला. आमची तुम्हाला हात जोडून विनंती एवढीच आहे की गेवराईमध्ये आता शिरगिरे साहेब तुम्ही बीड तालुक्यामध्ये तिकडच्या भागामध्ये आता केजमध्ये भरपूर पोरं तयार आहेत. आम्ही काल गेलो होतो. माजलगाव परिसरामध्ये भरपूर जण तयार आहेत. तुम्हाला सांगतो तात्या इकडं आष्टी पाटोदा शिरूरमध्ये खूप लोक तयार आहेत. आपल्या शेवगाव पाथर्डीकडे खूप लोक उभं राहायला तयार आहेत. एवढे कॉल आहेत मला की मला झडपी लढायची, मला पंचायती लढायची, मला कुठल्या पक्षातनं मिळाली तर मी बघू, पण मिळाली नाही मिळाली तरी मला लढायचीच आहे. आमचा आंबड असेल, पैठण असेल, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. दुसऱ्या टप्प्याच्या ज्या निवडणुका आहेत, आता ह्या 12 जिल्हा परिषदामध्ये निवडणुका होत आहेत. पुढच्या ज्या निवडणुका होतील त्या आपल्या परिसरामध्ये होतील. एक 15 ते 20 दिवस कंटिन्यू 20 दिवस मी या आपल्या परिसरामधून ना पुण्याला जाईल ना आमच्या सांगोल्याला जाईल. 20 दिवस गेवराईला आपण केंद्रबिंदू मानू. गेवराईच्या भोवताली जेवढ्या पंचायत समित्या आहेत, जेवढ्या पंचायत समित्या आजूबाजूच्या, त्या सगळ्या लोकांना आपण वेळ देऊ, सभा देऊ, मिटिंगा देऊ. फक्त निवडणूक लढायची तयारी ठेवा. आता थांबला, आता लढला तर तुमचं नेतृत्व तयार होईल. हार जीत नंतर 1000 मत पडली अभिनंदन, 2000 मतं पडली अभिनंदन, विजय झाला त्याच्याहून अभिनंदन, महाराष्ट्रात तुमचं नाव झालं. बारामतीमध्ये संघमित्रा चौधरी निवडून आली. तिचे वडील 2 नंबरचं मतदान घेतलं, तुतारी 4 नंबरला, भाजप 5 नंबरला. मतदारसंघ कुणाचा, शहर कुणाचं? अजित दादा पवारांचं. मतदान कुणी केलं माहिती आहे का त्यांना? मतदान पतारीवाल्यांनी केलं, मतदान हातगाडीवाल्यांनी केलं, मतदान झोपडपट्टीमधल्या गरीबातल्या गरीब माणसाने केलं. त्या माणसांनी 2000कडं, 5000कडं, 10000कडं मोठमोठ्या नेत्यांच्या आश्वासनाकडं बघितलं नाही, त्या पैशाला हात लावला नाही. कारण लढणाराच एवढा जीवाच्या आकांतानं लढत होता. प्रचारात नारळ पडायला गेलो, कच्चून 60 ते 70 माणसं. आम्ही पदयात्रा काढायचो. शेवटची सांगता सभा गेली, त्या सांगता सभेत सांगितलं होतं की आज तुमचा विजय झालेला. लोक बारामती तालुक्यातली, पुणे जिल्ह्यातले हसायला लागले. जाहीर सभेत सांगितलं, काय सर बोलताय, दादाच्या विरोधात कुठे जमत असतं का? लैन येतं शेंड्यावरचं शाणं, झडपी पंचायती गळी कुठंतरी कारखाने डायरेक्टरशिप. कोणी म्हणाले काय सर बारामतीत आलाय तुम्ही आणि काय कुणाला मत द्या म्हणून सांगताय, तर हत्तीला मतदान द्या म्हणून सांगताय. ते हत्ती चिन्ह होतं. पण लोकांनी ऐकलं. फक्त एक उमेदवार नाही निवडून आला तिथं साहेब साहेब, 5 निवडून आले. 5 एक कार्यकर्ता आहे. अजून 3-4 अपक्ष आणि 3-4 100-200 मतानं पडले. प्लॅनिंगनं जर प्लॅन जर केला असता, आता जशी आपली बैठक आहे अशी जर या सगळ्यांची बैठक 5 उमेदवार तिथं घेतली असती तर ते 5च्या 5 निवडून येतात. आम्ही आपलं सहज जाता मी कुठं आले आता आमचं काय चालू आहे माहिती आहे का? हे बिया नाही, हे बियाणं यसका करायचं. कुठं उगवल तिथं उगवल, कुठं
हे पण कुणीतरी पत्करलं पाहिजे ना. मला एक मतदारसंघ निवडून तिथं काम करता येत नाही का? एक मतदारसंघ पकडायचा आणि त्याचे तालुक्यातली गावं किती, तिथले प्रश्न काय, मला एक धरून 25-30 किलोमीटर 50 किलोमीटरचा असं सर्कल पकडून मला काम करता येऊ शकतं की नाही? माझं म्हणणं एवढंच आहे, आपण गेवराई केंद्रबिंदू मानूया. गेवराईला केंद्रबिंदू मानून भोपाळच्या जेवढ्या पंचायत समिती ती बीड जिल्ह्यातली असेल, धाराशिवमधली असेल, लातूरमधली असेल, नांदेडमधली, तिथल्या लोकांचा गोंधळ वेगळाच आहे. परभणीमधली असेल, तुम्हाला सांगतो इकडं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असेल. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आत्ता इथं आलेल्यांपैकी किती जणाला निवडणूक लढायची मनातनं तीव्र इच्छा आहे, त्याने हात वर करायचं. किती माणसांनी किती मेंबर आहेत बघा बरं. एवढे मेंबर आले. अजून गेवराई तालुक्यामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठलाही मेसेज गेलेला नाही की आपण निवडणूक लढणार आहोत. ही पहिली मीटिंग आहे आजपर्यंत. खोटा मेसेज आहे काही लोकांना वाटलं. ती पहिली मीटिंग आहे आणि अचानक बोलवलेली आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे साहेब, आपण विचाराची लढाई लढणारच आहोत. आपण आतापर्यंत म्हणजे आम्ही असो सगळी मंडळी आम्ही आपण फक्त सामाजिक लढाई लढतोय आतापर्यंत. सामाजिक प्रश्न राजकारण करत काय म्हणतो बरं का, आतापर्यंत आपण काय करतोय? समाजकारण करतोय, राजकारण करत नाही. आता तुम्हाला मी थोडीशी उदाहरणं सांगतो, कारण जास्त बोलणं भाषणाच्या वेळी भाषण करू आपण. मुंबई महानगरपालिका निवडणूक, एका बाजूला ठाकरे बंधू होते, दुसऱ्या बाजूला एकदम मोठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेली भाजप होती. त्या दोघांना लढाई का लढायची होती माहिती आहे का? वास्तव बोलतोय, कुणीही मनावर कुणाला कोण कुठला कार्यकर्ता असेल तर आपण नंतर बोलू. ठाकरेंना लढाई लढायची होती त्यांच्या अस्तित्वासाठी, म्हणजे ठाकरे ब्रँड किंवा ठाकरे कुटुंब टिकलं पाहिजे. भाजपला लढाई लढायची होती, आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई हातात घ्यायची. त्याच्यामागचं गणित सांगू होतं, त्याच्यामागचं गणित असं होतं बांधवांनो, 74,427 कोटीचं बजेट वर्षाचं आहे मुंबईचं. कितीच आहे? आता मी परत एकदा आकडा बोलून दाखवतो. 74,427 कोटी रुपयाचं बजेट कोणाचं आहे? मुंबई महानगरपालिकेचं एका वर्षाचं बजेट आहे. वर्षाचा टर्नओव्हर, तिजोरी, गंगाजळी, म्हणजे मुंबईत एका वर्षाला 74,327 कोटी रुपये तिजोरी देतात. ही झालं मुंबईचं. पुण्याची सत्ता अजितदादाला का पाहिजे होती? पुण्याची सत्ता 13,000 कोटीचं बजेट पुणे महानगरपालिकेचं. अजितदादा पवारला पिंपरी चिंचवडची महानगरपालिका काय पाहिजे होती? 9,000 कोटीचं बजेट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं. आकडे मनाचे सांगत नाही बरं का, वास्तव तुमच्या समोर. त्यांना झोपडपट्टी सुधारायची नाही, त्यांना सामाजिक न्याय द्यायचा नाही, यांना हमाल कुठल्या एरियात राहतो, कामगार कुठल्या एरियात राहतात, चेंबूरच्या झोपडपट्टीची काय अवस्था आहे, देवनारला काय परिस्थिती आहे, वेगवेगळ्या लोंडेच्या लोंडे पोटासाठी मुंबई मायानगरीमध्ये येतात, त्यांच्या काय समस्या आहेत, काही देणं घेणं नाही कुणाला, काही देणं घेणं. सामाजिक प्रश्नावर कोणी लढत नाही. सर्वसामान्य, दीन, दलित, गोर, गरीब, कष्टकरी, शेवटचा घटक, नोकरदार वर्ग, शिक्षकाचे प्रश्न काय आहेत, बेस्टमध्ये कामगारांचे प्रश्न काय आहेत, एसटी महामंडळाच्या लोकांचे काय प्रश्न आहेत. आता हे प्रश्न थोडे वेगळे वाटतील तुम्हाला, पण मुंबई शहरामध्ये कोणतरी या प्रश्नापासून सुटू शकतो का? नाही. आता आपण इथं सामाजिक आंदोलन करता करता आपण निवडणुकीची भाषा बोलायला लागलोय, म्हणजे आता आपले बोलणे बोलायचे रांगतोय आपण नुसतं. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, गेवराई मधल्या लोकांनो, आता तात्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, पैशाचा विचार करू नका. पैशाचा विचार किती करायचा? जरा उघडच बोलतो, पैशाचा विचार किती करायचा? 4 गाड्या अनाउन्सिंगच्या, 5-50 पोरं रोज सकाळी भाकरी बांधून जरी घरातून आली तरी आपण रोज मत मागायचं लोकांना फक्त. आणि आम्ही का बोलतोय, कशाबद्दल बोलतोय आणि काय करायचंय हे एवढं जर तुम्ही समजावून सांगितलं तर काळूराम चौधरींसारखं आपण रिझल्ट पर्यंत जाऊ शकतो. आणि ही आपल्या मुसरीवरची, आपल्या ओट्यावरची निवडणूक आहे, हे लक्षात ठेवा. इथं जर तुम्ही हिंमत नाही दाखवली
तर पुन्हा होणे नाही. आता तुम्हाला एक सांगतो, आपलं आरक्षण कसं धोक्यात आहे. मी गेल्या 2 वर्षापासून आता सांगतोय की ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे, कुणाच्याही मनावर येत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पुणे महानगरपालिकेमध्ये आत्ताच्या निवडणुकीमध्ये 41 जागा ओबीसीला राखीव होत्या. ध्यान देऊन ऐका सगळे, 41 जागा काय होत्या, ओबीसीला राखीव होत्या. त्या 41 पैकी मूळ ओबीसीला 450 जातींना, 41 पैकी एकाच जातीला, मी काय बोलतोय ध्यानात ठेवा, नव्यानं ओबीसी झालेल्या मराठा कुणबी सर्टिफिकेट असलेल्या एकाच जातीला 41 पैकी 32 जागा गेल्या. 32 वार्डामध्ये आता कोण निवडून आले, माझ्या लिस्ट आहे, मी खोटं बोलत नाही काही सुद्धा, माझी लिस्ट आता लगेच काढून दाखवतो. 32 जागा या 41 पैकी एकाच ओबीसी मधल्या जातीने घेतली. त्याने ओबीसी मध्ये आपण स्वीकारलेलं नाही, कोर्टाला मान्य नाही, आयोगाला मान्य नाही, ते सामाजिक मागास नाही, त्यांचं प्रतिनिधित्व सगळीकडे आहे. त्यांनी बोगस सर्टिफिकेट काढून 41 पैकी किती जागा खाल्लेल्या आहेत पुण्यातल्या, 32 जागा. तुम्ही कुठे राहा? 32 जागा मराठा कुणबी सर्टिफिकेटद्वारे 41 पैकी ओबीसीच्या जागा जर गेल्या असतील, तुमचं आरक्षण टिकलं का? नाही. आता ही नवीन नवीन आहे, ताजा आहे म्हणून तुमच्या ह्या ओबीसीच्या जागावर उभं राहत नाहीत, कारण त्यांना तिथं विधानसभा लढायची, लोकसभा लढायची. आणि ह्यांच्या इथं जर आपण काढून गेलो तर ती लय गडबड होईल, अख्खी विरोधात जातील. ही त्यांना थोडी भीती आहे, वलवल आहे अजून, म्हणजे शाय अजून ओली आहे म्हणून. अजून 1-2 निवडणूक गेली ना, तुमच्या सगळ्या जागा संपलेल्या असतील. कारण तुम्ही मानसिक गुलामीत आहात. तुम्ही मानसिक गुलामीत असं आहात की आपल्याकडे 10 लाख आहेत का, माझ्याकडे 15 लाख आहेत का, माझ्याकडे 50 लाख आहेत का, मला पुढचा उमेदवार 1 कोटी रुपये घेऊन येणार. पैशावर तुम्ही जर व्यवस्थित समजावून सांगितलं, तुम्ही जर विचाराची लढाई लढला, तुम्ही हक्काधिकाराची लढाई लढला, सर्वसामान्य माणसाचं मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो. जीवाच्या आकांतानं जो माणूस लढतो ना, त्याला सामान्य माणूस मतदान देतो. कोणाच्या सावलीला जाऊन कोणाचं तिकीट घेऊन तुम्हाला लढायचं असेल, तुम्हाला शुभेच्छा. आमचे एक पोकळे साहेब उभे राहिले, मी लढणारच आहे म्हणले. बघा, मी पोकळे साहेबांच्या प्रचाराला नाही आलो, नाव दुसरं. हे काय बोलतोय मी पोकळे साहेब म्हणजे पोकळे साहेबच नाही, कोण जो लढेल तर आपल्याला लढावं लागेल. गेवराईमध्ये ही जी मिटिंग तुम्ही अगदी कमी कालावधीमध्ये ही लावली, त्यामध्ये तात्या इथं बसलेल्यापैकी 10-12 झेडपील पंचायती मेंबर पाहिजे. अंबडमध्ये 3 पोरं आली का निवडून, किती 5-6 जण आले निवडून. पैशाच्या मारामारीमध्ये 60 मारीमध्ये आले निवडून आलेच लोक. एका माणसाची मी आज अशी बातमी बोलत होतो बघा, त्याच्या अकाउंटला बँक बॅलन्स 5,000 रुपये आहे का बातमी. इच्छाशक्ती लागते बा, इच्छाशक्ती. मी माझ्या मनात एक गोष्ट घेतली, माझी जर इच्छाशक्ती तीव्र असली. प्रसूती वेदना माहिती का, प्रसूती 9 महिने झाल्यानंतर त्या माऊलीला त्या ज्या वेदना होतात, ज्या कळा येतात, त्या प्रसूतीच्याच येतात. त्यामुळे येऊ घातलेलं हे जे काही 1 महिन्यात 2 महिन्याची निवडणूक लागणार आहे, त्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही एवढ्या सगळ्या वादाने जर मनावर घेतलं, तुम्हाला मत नाही मिळालं, नाव दुसरं. मी काय बोलतो, नाही जर मत मिळालं, नाही जर विजयापर्यंत घेऊन गेलो तर नाव दुसरं. पण तुम्ही लढायचं ते प्रामाणिकपणाने लढायचं. तुमचं नेतृत्व तयार होणार आहे. तुम्ही लढला, तुमच्या पुढच्या पिढ्यामध्ये एखादं कवळं पोरग, जरा शिक्षण घेतलेलं, मॅनेजमेंट झालेलं, संविधान वाचलेलं एखादं पोरग आलं, ते म्हटलं यार गेवराई म्हणजे असं आहे, गेवराईमध्ये जर आपली एवढी लोकसंख्या आहे तर आपली माणसं का निवडून येत नाहीत, हा जर त्यानं विचार केला तर त्याला